नमस्कार मंडळी. तर आज वातावरण पण खूप छान आहे आणि त्यात मी आज आले होते पद्मावती माता मंदिरात. हे मंदिर एक अतिशय सुंदर आणि खूपच छान आहे आणि ते निसर्गरम्य ठिकाणी आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराला कळस नाही. बघू शकताय तुम्ही. या मंदिराचा इतिहास म्हणजे एका आख्यायिकेनुसार या मंदिरात एका भक्ताच्या स्वप्नात देवी आली होती आणि ती म्हणाली की तू एका रात्रीमध्ये माझे सुंदर असे मंदिर या ठिकाणी बांध आणि जर हे मंदिर बांधले तर मी तुला पावेल, कायमस्वरूपी इथेच राहून जाईन. तर त्याने रात्रीतून मंदिर बांधायला सुरुवात केली, पण रात्रीतनं दिवस उगवला आणि मंदिराचे काम अपूर्ण राहिले. मंदिराचे काम अपूर्ण राहिले म्हणजे मंदिराचा कळस हा बांधला गेला नाही. तर त्यामुळे हे मंदिर येथेच अपूर्ण राहिले आणि अशा स्वरूपात देवी इथे विराजमान आहे. सर्व भक्तांच्या मनोकामना देवी पूर्ण करत असते. देवी नवसाला पावते. येथे मोठ्या प्रमाणावरती लोक दर्शनासाठी येतात आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांची पालखी देखील या ठिकाणी येते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देखील येथे मोठ्या प्रमाणावरती भाविक श्रद्धेने येतात आणि खूप मोठा उत्सव येथे भरला जातो. तर मंडळी, तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला हे मंदिर माहीत आहे ते देखील सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि